हॅपी सबत सर्वांना ख्रिस्तात सलाम. सुरुवात करत असताना सुरुवातीची आपण प्रार्थना करूया, मग वचनाकडे जाऊया. वचन आपल्याला माहिती आहे, मत्ते 3:2 आपण काढून ठेवूया. प्रार्थनेवर जाऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, परमेश्वर पित्या, आज एका वचन येणारे परमेश्वर पित्या, माझ्या मुखातून तू यांच्याशी बोल परमेश्वर पित्या. त्या वचनाद्वारे आम्ही चालाव बोला वागा असं तू कर परमेश्वर पित्या. ही लहान नम्र प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतो एक आमेन. आता सुरुवात करत असताना सुरुवातीला मी सांगतो की आपण भरपूर एवढ्या याच्यामध्ये काय म्हणता बायबलमध्ये भरपूर वेळेस संदेशाबद्दल बघितलेले, भरपूर संदेश आपण बघितलेले आहे ना. पण जेव्हा मी बायबल स्टडी करत होतो, जेव्हा मी बायबल वाचत होतो, तेव्हा मला एक संदेश आढळला. तो होता योहान संदेश. आपल्याला माहिती असेल योहान संदेशाबद्दल. जेव्हा आपण योहान संदेश बघतो तेव्हा जेव्हा मत्ते 3 आणि 2 जेव्हा आपण वाचतो, काय लिहिलेले मत्ते आणि 3 दुसरा वचन काय सांगतात? हे वचन कोणी सांगितलं? योहानाने सांगितलं. योहान रास्ता बनवत होता ना, कोणासाठी? येशूच्या येण्यासाठी. पण योहानाबद्दल आज खूप कमी लोकांना माहिती की योहान नेमका कसा होता. नंतर योहानासोबत काय झालं, योहान मनुष्य म्हणून कसा होता, योहानला निवडलं कोणी होतं है ना. तर आज आपण त्याच्यावरती थोडं चर्चा करू की योहान नेमकं काय होतं आणि योहान बाप्तिस्म करणारे योहान त्याला का म्हणलं गेलेलं आहे ना. जेव्हा आपण बघतो जेव्हा योहानाचा जो जन्म आपण बघतो, योहानाचा जन्म तो पहिलंच भविष्यवाणी होती. यशया 40:3 जेव्हा आपण वाचतो, आपण कोणीतरी काढणार यशया 40:3. यशया 40 अध्याय 3 वचन. आमेन. वचन सांगतं की घोषणा करण्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. रानात मार्ग करायला सांगितलेलं आहे. आणि योहान कुठं होता? रानात होता. भविष्यवाणी योहानाची तेव्हाच होती. योहानाला काय सांगितलेलं आहे? एलायजा पण बोललेलं आहे. एलायजा काय म्हणतो मराठीत? एलायजाच आहे ना. एलियाचा आत्मा योहानामध्ये असं म्हणलं आलेलं आहे, कारण की तीच भविष्यवाणी होती की एलिया पुन्हा येणार आहे. आणि एलिया कोणाच्या रूपात आला होता? योहानाच्या रूपात आला होता. जेव्हा आपण मलाकी बघतो, मलाकी 3 अध्याय 1 वचन काय सांगतं, आणि मग मलाकी 4 अध्याय 5 ते 7 आपण बघूया. मलाकी 3 अध्याय 1 वचन. तो येत आहे सांगितलेलं आहे. मलाकीच्या पुस्तकामध्ये योहानाचा उल्लेख आहे, म्हणजे भविष्यवाणी. जेव्हा येशूची भविष्य आपण बघतो, येशू जितका महत्व होता, परमेश्वर येणार होता ना, पण त्याला जर असिस्टंट आपण जर म्हणणार, जो धरणारा होता की ज्याला म्हणजे दाखवणार होता जगाला की येशू येणार आहे, तो कोण होता? योहान होता. बाप्तिस्म करणारा योहान होता. जेव्हा आपण बघतो मलाकी 3 अध्याय आपण 1 वचन वाचलं, मलाकी 4 अध्याय 5 आणि 6 हे नोट करून ठेवा, तुम्हाला कामा येईल वचन. मलाकी 4 अध्याय 5 आणि 6. एलिया संदेष्टाला मी तुमच्याकडे पाठवेल. एलिया संदेष्टाजवळ गेलेला होता, पण ही भविष्यवाणी झाली. आमेन. की एलिया संदेष्टा पुन्हा येणार आणि तो मार्ग सिद्ध करणार, मार्ग बनवणार परमेश्वरासाठी है ना. जेव्हा आपण वचनाकडे जातो, जेव्हा आपण मी हे वचन का भविष्यवाणी तुम्हाला का सांगितले, कारण की हे पहिले लिखित होतं की योहानाबद्दल जर 400 वर्ष नंतर योहान येणार होता. येशू ख्रिस्ताबद्दल तर पूर्ण बायबल सांगतं, पण नवा करारामध्ये एकच संदेष्टा होता, योहान. बाकीचे तर त्याचे शिष्य होते, पण जो सगळ्यात मोठा श्रेष्ठ संदेष्टा ज्याला म्हटले आलेले तो होता योहान, बाप्तिस्म करणारा योहान है ना. आणि जेव्हा आपण योहानाकडे बघतो, योहानाचं जर आपण पूर्ण त्याच्या पहिला आपण जन्माकडे जाऊया, मग तो कसा होता आपण ते बघूया ना. योहान मुख्य वचन आपण वाचू की मत्ते 1 आणि 3 अध्याय 1 वचन. 1 वचनापासून 3 वचनापर्यंत सांगतात, त्या दिवसात बाप्तिस्म करणारा योहान
यहुद्याच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच्या विषयी यशया संदेष्टाचे द्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याचा वाटा नीट करा. हे आपण पहिलंच वाचलं यशाच्या याच्यामध्ये आहे ना. एक बायबल स्टडीच्या हिशोबाने जर आपण बघू, योहानाबद्दल किती लोकांना इथं माहिती आहे? योहान बाप्तिस्मा करणारे योहानाबद्दल कोणाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे. अजून कोणाला माहिती आहे का? बाप्तिस्मा करणारे योहान, ज्या योहानाने म्हणजे पूर्ण जग इकडे तिकडे करून टाकलं होतं फक्त परमेश्वर येण्याचा याच्यामध्ये. आणि दोघं जे होते ना, येशू ख्रिस्त ते कझन भाऊ होते. आता यांचा विचार करा, जसे जन्म झाले यांचे, जेव्हा जन्माचे आपण त्याची वचनं बघू की लूक याचा पहिला अध्याय 13 वचन काय सांगतं बघा. लूक याचा पहिला अध्याय 13 वचनापासून जेव्हा आपण वाचू, सगळ्यांकडे बायबल असेल ते वाचा आणि कोणतरी वाचा जोरात. पहिला अध्याय 13 आणि 17 हा वाचा, 13 पासून तर 17 वचनापर्यंत. इथं नोट करण्यात येतं की कारण तो प्रभूच्या दृष्टीस महान होईल हा, आणि आपल्या मातेच्या उदरापासून तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. आमेन. हे जे भविष्यवाणी ही कोणाबद्दल केलेली, पण त्याच्याबद्दल केली होती की तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण राहील. जसा जन्म होईल त्याचा, म्हणजे पोटातच तो असतानाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल. त्याच्या पुढं काय लिहिलेलं आहे? बघा, एलियाचे आत्म्याने, हे मलाखीमध्ये आपण आत्ताच सेम वचन आपण वाचलं है ना. तर परमेश्वराची योजना काय होती की एक मनुष्य असा राहील जो मार्ग सिद्ध करणार, जो प्रिपेअर करणार लोकांना की आता आपला परमेश्वर येणार आहे है ना. जेव्हा आपण योहानाकडे बघतो, जेव्हा मी वाचत होतो योहानाकडे, जेव्हा आपण बघतो की योहानासोबत खूप काही गोष्टी घडले, पण त्याचा जिकर आज खूप जागे नाही होत किंवा जिथं सांगण्यात येत नाही की योहानाने काय केलं है ना. कधी वाटतं की योहानाला कधी असं पण वाटलं की खरंच परमेश्वराला तो म्हणतो की खरंच हाच मसाया आहे का. त्याच्यामध्ये तो डाऊट पण येतो, सैतान त्याच्यामध्ये ही भुरळ पण पाडतो. पण त्याच्या जीवनामध्ये किती उतार चढाव झाले आपल्याला ते माहिती आहे का. जसं त्याला मार्ग सिद्ध करण्यासाठी परमेश्वराने तयार केले, तसं तो आपल्याला सांगतोय प्रियांना. जर आपण स्वतःला जर याला कनेक्ट करू तर आपल्याला कळेल की परमेश्वर आपल्याकडून काय त्याला पाहिजे. आपल्याकडून परमेश्वर आपल्याकडून पाहिजे की आपण मार्ग सिद्ध करावा, आपण तो मार्ग काढावा, आपण ते मार्ग परमेश्वरासाठी तयार करावा आणि लोकांना सांगावं की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. आपण हे करतोय का? नाही करतोय प्रियांनो. आज जेव्हा आपण योहानाकडे बघतो, योहानाचा जन्म जेव्हा बघतो आपण, त्याची आई एलिझाबेथ है ना, तिला पुत्र होत नव्हता. एलिझाबेथ आणि त्याच्या वडिलांचं नाव काय सांगितलेलं आहे? जकरिया. हे दोघं लेवीचे होते, लेवी याच्यामधले वंशजचे होते है ना, म्हणजे पवित्र. पास्टर्स लोक त्यांना म्हणतात, जे बायबलमध्ये जास्त आस्था त्याला ते म्हटले. आणि त्याचा जो वडील होते, जेव्हा तो विश्वास ठेवत नाही, गिब्रायल, जेव्हा तो गेब्रायल जो देवदूत येतो, गिब्रायल देवदूत येऊन त्याला म्हणतो की तुला तुझ्या पत्नीला असा असा मुलगा होणार, तो म्हणतो असं होऊच नाही शकत है ना. मग गेब्रायल काय करतो, त्याचं तोंड बंद करून देतो. आणि जेव्हा तो नाव घेतो, जेव्हा तो जन्मतो, तेव्हाच त्याचं तोंड उघडतं, कारण की त्याचा विश्वास तेव्हा त्याच्यामध्ये होतो. जेव्हा आपण ते दोन्ही गोष्टी बघतो, येशू आणि योहान हे एक दुसऱ्याचे भाऊ होते. पण आता जेव्हा सणांकडे आपण बघू, त्या काळामध्ये ना 1, 2, 3, 4 सण असे होते. वळंडण सण झालं, अजून 2, 3 सण असे, जेव्हा कुटुंब जे काही नातेगोते असेल ना, ते तिथं जमायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. पण त्यांचं कधीच भेट झाली नाही. त्यांची भेट डायरेक्ट बाप्तिस्मा करताना झाली. का? योजना, परमेश्वराची योजना होती है ना. जेव्हा आपण पुढे बघतो की
योहानाची जीवनशैली जेव्हा आपण बघतो, मत्तई 3 आणि 4 मध्ये काय लिहिलेलं आहे आपण वाचू. योहान कसा होता प्रियांनो? या योहानाचे वस्त्र उंटाचे केसाचे होते, त्याचे कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. आता त्या टायमिंगला जेव्हा जे कोणी वचन सांगायचे, जे कोणी बायबल सांगायचे, त्यांचे वस्त्र एकदम शुद्ध राहायचे. त्यांचे वस्त्र एकदम असं नाही का देवाच्या सारखेच ते हे घालायचे. त्यांचा मुखोटा राहायचा पूर्ण, की बाबा एकदम शुद्ध, ते बेल्ट वगैरे लावणं, गाऊन त्यांचा पांढरा, डाग नाही काही नाही. मग ते तसे फिरायचे, तेव्हा लोक पण त्यांच्याकडे येऊन नम्र व्हायचे, त्यांना हे सलाम दुआ करायचे. पण योहान तसा होता का? योहान रानात भटकायचा. योहानाचे कपडे काय होते? उंटाचे जे केस आहे त्याचे कपडे बनवलेले होते. काय खायचा तो? किडे. टोळ जेव्हा आपण म्हणतो ना, ते किडे असतात. आणि हीच कारण की त्याच्यामध्ये सांगितलं एलियाचा आत्मा होता. एलिया सोबत ते घडलेलं आहे. जेव्हा आपण बायबल वाचायला चालू करू, जेव्हा आपलं एलियाचे शौर्य कळेल ना, एलिया सोबत इतके घटना घडलेले, एलियाने काय खायचा, एलिया कसा राहायचा, सेम तसंच गोष्टी योहानासोबत होतात. कारण की हे लिखित होतं, हे लिहिलेलं होतं की योहान असा होईल, असा राहील. तरी लोक त्याच्याकडे जायचे. त्याच्या शब्दामध्ये पॉवर होती, है ना. जेव्हा आपण बघतो की योहान काय होता, उंटाच्या केसाचे कमरेस कातड्याचे कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. मध खायचा आणि ते किडे तो त्याच्यासोबत खायचा, हे त्याचं हे होतं. आपण कधी ते खाऊ शकतो का प्रियांना? मध, चला मध आपण खाऊ, किडे आपण खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. पण त्यांनी तो रानात एकटाच होता, तो जगात नाही मिसळला. आज परमेश्वर आपल्याला तेच सांगतो की तुम्ही रानात जा, तुम्ही रानात जा, पण जगात नका मिसळू. जेव्हा आपण जगात मिसळतो तेव्हा परमेश्वराचा आवाज आपल्याला येत नाही. आमेन. आणि जेव्हा आपण रानात जाऊ, जेव्हा बाहेर जाऊ, एकट्यात बसू, एकट्यात बायबल वाचू, एकट्यामध्ये परमेश्वराचं जे वचन आपल्याला सांगायचं लोकांपर्यंत, ते जर आपण करू, तर मग आपल्याला कळणार आहे की परमेश्वर आपल्याशी काय बोलतो. तसंच उदाहरण मी तुम्हाला योहानाचं का सांगतोय, कारण की योहानाच्या गोष्टीमधून आपण शिकायला पाहिजे की योहानकडे चांगले कपडे नव्हते, योहानकडे चांगला माईक नव्हता, योहानकडे चांगला कॅमेरा नव्हता, योहानकडे काहीच नव्हतं. योहानकडे वचन होते आणि ते वचन ऐकण्यासाठी तिथे लोक जमा व्हायचे. आणि तो लोकांना बाप्तिस्मा देत होता, तो तयार करत होता की परमेश्वर येणार आहे, परमेश्वर येणार आहे, पश्चाताप करा. कठोर शब्द टाकत होता, कठोर गोष्टी बोलत होता. पण लोकांनी त्याचं ऐकलं, त्याच्याकडे गेला. त्याचे वस्त्र चांगले होते का? त्याच्याकडून वास येत असेल, त्याच्याकडून तो असंच लोकांना पाण्यात बुडवत असेल. लोक त्याला येडे समजत होते. आज लोक आपल्याला येडे समजणार. आपल्याला पण आज लाज वाटते परमेश्वराकडे येण्यासाठी. आपल्याला वचन सांगायला लाज वाटते, आपल्याला खरं बोलायला लाज वाटते. आपल्याला जर कुठं चुकतंय, कुठं वाटतंय की नाही हे बरोबर नाही सांगताय, हे बरोबर नाही सांगते, तिथं आपण बोलू नाही शकत. सैतान आपल्याला दाबतो. आपण कुठे पण गॅदरिंगमध्ये जाऊ, कुठे जाऊ, कुठे मुलांमध्ये आपण असू, आपल्या मित्रमंडळीमध्ये असू, आपल्या फॅमिलीमध्ये असू, आपण परमेश्वराला विसरून जातो. तिथे जे गोष्टी चालू आहे आपण त्या गोष्टीत मिसळतो. पण तेव्हा जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये बसतो, जेव्हा त्या ग्रुपमध्ये बसतो, तेव्हा आपण परमेश्वराचं नाव सांगतो का? योहान आपल्याला हेच शिकवतो प्रियान. जेव्हा आपण पुढे बघतो, योहान संदेशच्या पश्चातापाचा ध्वज सांगितलेलं इथं. जेव्हा आपण बघतो मत्ते 3 आणि 2 अध्यायामध्ये काय सांगितलेलं की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे. हे वचन कोण सांगत होतं? योहान सांगत होता. हे वचन आपण सांगतोय का? आज आपल्याला हे जाणून घ्यायची गरजेचं प्रियांनो की योहानासोबत जेव्हा योहान उपाशी राहत होता, जेव्हा तो किडे खात होता, जेव्हा तो मध खात होता, पण तरी तो असा स्थिर उभा होता. त्याला फारसी लोक येऊन येडे म्हणायचे, त्याला काही येऊन काही बोलून जायचे, काही करून जायचे. पण ज्याचा विश्वास त्याच्यावरती होता ते तिथंच उभा राहिला. त्याचे शिष्य पण होते. जेव्हा आपण बघतो ना, येशूचे शिष्य होते, तेव्हा त्याचे पण 2-3 शिष्य होते. ते शिष्य सुद्धा येशूला फॉलो करायला लागतं. जेव्हा आपण पुढे बघतो योहानाची सेवा काही आपण बघू, लोकांना येशूकडे येणे. योहान 1 आणि 29 वचन काय सांगतं बघा. योहानाचा पहिला अध्याय 29 वचन काय सांगतं?
दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा पोकरा. त्यांनी लगेच ओळखलं की हा कोण आहे. आज आपण परमेश्वराला ओळखत नाही. आज आपल्यासोबत जे बसलेले असतात, आज आपल्यासोबत जे उठता बसता, आपण त्यांना परमेश्वर काय ते सांगत. आपल्याला स्वतः परमेश्वर भेटत नाही. का भेटत नाही? आपण हाक मारतोय का? तर रानात एकटं जाऊन बसतोय का? ते मध आणि ते जे काही किडे आहे ते खातोय का? नाही. आज आपल्याला त्याच्यासाठी निर्लज्ज व्हायचे. आज आपल्याला त्याच्यासाठी त्याच्या समोर यायचे. त्याला हे नाही पाहिजे की आज मी कितपर्यंत पैसा लावू शकतो चर्चसाठी, किंवा आज मी कितपर्यंत पैसा लावू शकतो एखाद्या कॅमेरासाठी किंवा एखाद्या माईकसाठी, एखाद्या कोणती गोष्टीसाठी. वचन महत्वाचं आहे. शब्द, त्याच्या एका शब्दामुळं लोक किती जुळत होते. त्याच्या एका शब्दामुळं लोक प्रिपेअर्ड होत होते. जेव्हा सगळं विसरून गेलते की खरंच मसाया येणार आहे का, खरंच आमचा येशू जो तारणार आहे तो येणार आहे का, तेव्हा आवाज देणारा, तेव्हा तो हाक मारणारा योहान होता. तसा आपण बनतोय का? आपण तसा हाक आज लोक विसरत चाललेले. आज लोक चर्चला येऊन फक्त तसेच निघून चाललेले. तसंच आठवडा घालताय. सॅटर्डेला येणार, प्रार्थना करा, निघून जाणार. पण जे वचन आहे ते लोकांपर्यंत जातंय का? प्रियांनो, आज ही गोष्ट जाणण्याची गरजेचं आहे आपल्याला की योहानाकडे काही नसताना योहानाने परमेश्वराचा गौरव केला. योहानाकडे काही नसताना योहानाने स्वतःचा गौरव नाही केला. योहान म्हटला की हा आहे तो पोखरा, हा आहे तो परमेश्वर, त्याच्या मागे जा, माझ्या मागे नको. तो म्हटलं त्याच्या मागे जा. आज आपण असं तयारी करतोय का प्रियांनो? आज आपण स्वतःच्या मनाला तयार नाही केलं, आपण दुसऱ्यांना कसं तयार करणार? पुढे जेव्हा आपण बघतो तेव्हा योहान 3:30 मध्ये सांगितलेलं आहे की त्याची वृद्धी व्हावी व माझा काय लिहिलेलं आहे, ह्रास व्हावा हे अवश्य आहे. इथं सोप्या भाषेत लिहिलेलं आहे की तो वाढला पाहिजे, मी कमी झालो पाहिजे. आपल्या कामातून आपण असं करतोय का? योहान तिथे सांगतो, एवढा मोठा संदेष्टा, परमेश्वराने त्याला संदेष्टा बनवलं. त्यांनी परमेश्वराला विसरला नाही. जसा होता तसा होता तसाच राहिला. त्याच्याकडे संदेष्टे, त्याच्याकडे लोक आले. लोकांना त्यांनी परमेश्वराचं सांगितलं, स्वर्गाचे राज्य येणार आहे, पश्चाताप करा सांगितलेले, तुमचा परमेश्वर येणार आहे ते सांगितलेले. परमेश्वर वाढायला पाहिजे, आम्ही कमी व्हायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे वचन आपण पालन करतो का प्रियांनो? आज हे जाणणं खूप गरजेचं आहे. आज आपण येतो, थोडंफार काहीतरी समजतो आणि निघून जातो. आज आपल्याला माहीतच नाही योहान कोण आहे, आज आपल्याला माहितीच नाही साऊल कोण आहे, आज आपल्याला माहितीच नाही दावीद कोण आहे, शमूएल कोण होता. शमूएलला असंच भटकत होता. शमूएल बद्दल कोणाला माहित नाही, एलिया संदेष्टाबद्दल कोणाला माहित नाही. आज पण लोक विचार करतात की एलिया खरंच येणार आहे का. पुन्हा जेव्हा आपण प्रकटीकरण बघतो, पुन्हा प्रकटीकरणमध्ये लिहिलेलं आहे की 2 व्यक्ती माझ्यासोबत राहणार. ते 2 व्यक्ती कोण आहे? आपण त्याच्याबद्दल मोशे आणि एलिया तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे. मोशे आणि एलिया कोण आहे त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला का? प्रकटीकरण बद्दल आपण अभ्यास केला का? आपल्याला परमेश्वर माहित नाहीये आणि आपण लोकांपर्यंत परमेश्वर कसं पोहोचवणार? जेव्हा येशूचे शिष्य त्याला सोडून गेलते, पण योहान तिथंच होता. योहानाचं त्याचं तोंड कापण्यात आलं, त्याचं जी मुंडी तिखट करण्यात आली, पण त्याचे शब्द तसेच होते. त्याने कधीच येशूला सोडलं नाही, कधीच परमेश्वराला सोडलं नाही, कधीच परमेश्वराचं नाव सोडलं नाही. त्याच्या मुखातून मरत असताना सुद्धा त्याचं नाव तेवढंच होतं की परमेश्वर येणार आहे, पश्चाताप करा. सगळे शिष्य गेले, म्हणून याला सगळ्यात मोठा संदेश सांगण्यात आलेला आहे. जेव्हा आपण नवा करारामध्ये जातो, पुढे जेव्हा आपण बघतो की योहानाचा शेवट जेव्हा आपण बघतोय, मत्ते 14 आणि तिसरा ते 10 वचन आपण बघू. मत्ते 14 3 वचनापासून 10 वचनापर्यंत आपण बघूया. इथं एक तुम्हाला सांगतो की हिरोदाने, आता इथं जे हिरोदाबद्दल लिहिलेलं ना, तो हिरोद नाही आहे जो येशूच्या काळात आहे, हे लक्षात घ्या. हा हिरोद वेगळा आहे. हा हिरोद राजा नव्हता, तो हिरोद मोठा राजा होता. जेव्हा आपण पुढे जेव्हा वाचू योहानाबद्दल, हिरोदाबद्दल, तेव्हा आपल्याला कळेल की हिरोद एक कुळातला हिरोद होता, पण तो हिरोद नव्हता. मग पुढे काय लिहिलेलं आहे?
कारण तो त्याला संदेश माहीत असत. नंतर हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाने कन्येच्या दरबारात नाच करून हेरोदाला खुश केले. त्यावर त्याने तिला शपथ वचन दिले की जे काही तू मागशील ते मी तुला देईन. मग तिच्या आईने तिला म्हटल्याप्रमाणे ती म्हणाली, बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून जा. तेव्हा राजाला वाईट वाटले, तरी आपल्या शक्तीमुळे जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते द्यावयाची आज्ञा केली आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानाचा शिरच्छेद करविला. मग त्याने शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आपल्या आईजवळ दिले. नंतर त्याच्या शिष्याने येऊन त्याचे प्रेत उचलून नेले आणि त्याला पुढले जाऊन येशूला ते वर्तमान करले. इथे जेव्हा आपण बघतो हिरोदाचं लग्न झालेलं आहे, तिची दुसरी जी हिरोदिया तिचं पण लग्न झालेलं आहे, पण तरी ते व्यभिचारात आले. व्यभिचारात आल्यानंतर तिथं योहान त्याला सांगतो की तू हे नको करू, हे बरोबर नाही आहे, हे पाप आहे. पण तरी तो ऐकत नाही, तो शांत राहतो. तिचं ते हिरोदियाला ते गोष्ट कळते. हिरोदिया त्याच्या मुलीला सांगते, जेव्हा ते त्यांचं कार्यक्रम असतो, एक प्रोग्राम असतो, तेव्हा ती तिथं नृत्य करते, नाचती. त्याच्यानंतर तो हिरोद त्याला म्हणतो की तुझी काय इच्छा आहे मला सांग. तेव्हा ती सांगते की मला योहानाचा शीर पाहिजे. आणि तेव्हा हिरोद काय करतो, ठीक आहे, इच्छा असल्यामुळे तो त्याला काय करू नाही शकत. तो त्यांनी त्याचं शीर काढलं आणि त्याच्या हातात देऊन टाकलं. पण इथे सांगायचा मुद्दा, ही स्टोरी परमेश्वराने किंवा ह्या पवित्र शास्त्रामध्ये का लिहिलेली आहे प्रियांनो, हे जाणून घ्या. तू घाबरला नाही, वचन सांगायला घाबरला का? सत्य सांगायला घाबरला का? आज आपण सत्य सांगायला घाबरतो. आज आपल्याला वाटतं आज आपलं कोणतरी मर्डर करून देईल. आज आपण आपल्या जीवाला घाबरतो. आज आपण आपल्या जीवाला जपतो की माझा जीव एकच आहे. तो आत्मा महत्वाचे प्रेम, त्याचा आवाज आज पण जातोय, आज पण गुंजतोय. आज पण आपण वचन ऐकतोय की पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य येणार आहे. पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य येणार आहे. किती वर्ष जुनी गोष्टी, पण हे वचन इथं आपल्याला सांगतं की त्याचं शिर कापण्यात आला. त्याचं हे जे तोंड होतं ते कट केलं, मुंडी कट केली त्याची. पण त्याचे जे वचन आहे ते अजून आहे. आमेन. आपल्याला शिकायला याच्यातून हे भेटतं की आपल्याला घाबरायचं नाही प्रियांनो. जे वचन सांगायचंय आपल्याला, बोलायचंय, सत्य बोलायचंय. आपल्याला जिथं वाटतंय की हे चुकतंय, इथं आपल्याला बोलणं गरजेचं आहे. आपल्याला जिथं वाटतंय की हे चुकीचं गोष्टी चालू आहे चर्चमध्ये, हे चुकीचं गोष्टी आपल्याला कळताय, तर आपल्याला तिथं बोलणं गरजेचं आहे. आपण का घाबरतो? आज आपण कुत्र्याला पण घाबरतो, आज आपण शिवायला लायनला पण घाबरतो, आज आपण हत्तीला पण घाबरतो. हे परमेश्वराने आपल्यासाठी बनवलेले आहे ना. एक माइंडसेट बघा ना, आपण स्वतःचा माइंडसेट काय केलेलं आहे. कुत्रा आलं की आपण घाबरतो, काही आलं की आपण घाबरतो, साप आला तर आपण घाबरतो. पण आपण तिथं उभं राहणार का, बोलणार का? नाही. मग आपण मनुष्य आहे. पण परमेश्वर काय सांगतो, तुझ्यासाठी मी सगळं निर्माण केलेलं आहे. जेव्हा आपण बघतो तुझ्यासाठी सर्व जग मी निर्माण केलेलं आहे, मग तू का घाबरतो? सैतान आपल्यामध्ये हे फूट टाकतो प्रेम, सैतान आपल्यामध्ये हे भीती टाकतो की नाही हे बोलू नको. आपलं तोंड सैतान बंद करतो, नाही प्रार्थना करू नको, नाही इथं हे वचन सांगू नको. का? सत्य सांगणं किती महत्वाचं आहे. आज सत्य जे लोक सांगतात त्याला मारण्यात येतं, पण ते आज स्वर्गात आहे. आमेन. आपण काय करतोय? आपण इथं बघून फक्त तमाशा बघतो. हा परमेश्वर येणार आहे, आपल्याला ते पण विश्वास नाही की खरंच परमेश्वर येणार आहे का. आपल्याला ते पण विश्वास नाही की खरंच असं काही गोष्टी घडलेल्या का. सैतान आपल्याला किती बुरळीत पाडतो. आपल्याला सांगण्यात येते एक ही तो भगवान है, एक ही सब चीज एक ही नहीं. हर धर्म अलग है, हर चीज अलग है. आपलं येशू खरा आहे. येशूवरती विश्वास ठेवला का आपण? नाही. योहानासारखं आपण करतोय का? नाही. पण आज आपल्याला याच्याकडून शिकायला भेटतं. योहानाचं मी तुम्हाला का सांगितलं किंवा योहानाच्या बद्दल आपण काय शिकलो, योहान आपल्याला काय सांगतो. योहानाची जीवनशैली जेव्हा आपण बघतो, योहानाचा जन्म भविष्यवाणी होती, योहानाचा मृत्यू लिहिलेली होती, सगळं लिहिलेलं होतं. पण योहान येशूला किंवा परमेश्वराला योहानाने सोडलं का? आपण काय करतो? येशूला सोडतो. आपण काय करतो? त्याचा मार्ग सोडून देतो आणि पुन्हा पापाकडे जातो. पुन्हा वापस आपण पश्चाताप करतो, पुन्हा पापाकडे जातो. जेव्हा आपण
या जगातून बाहेर निघू, जेव्हा आपण रानात जाऊ, एकट्यात बसू, एकट्यात वचन वाचू, एकट्यात काहीतरी करू, तेव्हा आपल्याला परमेश्वर पवित्र आत्मा भेटणार आहे. असं भेटणार आहे का? आज ही गोष्ट जाणण्याची गरजेचं आहे प्रियांनो. आज आपल्याला ही गोष्ट समजण्याचं गरजेचं आहे की एक एक वचन, एक एक जी गोष्ट परमेश्वराने सांगितलेली आहे ती पूर्ण होणार आहे. त्याच्यासाठी आपण तयारी करतोय का? नाही. आज आपल्याला तयारी करण्याची गरजेचं आहे. आज आपल्याला योहान संदेष्टा बनण्याची गरजेचं आहे. आज आपल्याला परमेश्वराचं वचन लोकांपर्यंत सांगायचं गरजेचं आहे. आज आपण ते सांगतोय का? नाही. आपल्याला हेच आज शिकायला भेटतं की योहानासारखं बना आणि योहानासारखं जागा, कारण परमेश्वर लवकर येणार आहे. आणि योहान जाता जाता काय सांगतो? पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ येते. आमेन.